Good afternoon students, welcome back. In last video we had seen binary number to hexadecimal number or hexadecimal number to binary number convergence. Today we will see the hexadecimal numbers to octal numbers conversion. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्साडेसिमल नंबरचं कन्वर्जन ऑक्टल नंबरमध्ये करणार आहोत. आता इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे. एक्झाम्पल काय दिलं आहे 1A03 हा एक हेक्साडेसिमल नंबर दिलेला आहे. या नंबरचं आपल्याला ऑक्टलमध्ये कन्वर्जन करायचं. मग त्यासाठी कसं करणार आपण कन्वर्जन? तर सिम्पली सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, जो नंबर दिलेला आहे तो ॲज इट इज आपण घेणार आहे. त्यानंतर त्या प्रत्येक नंबरचं हेक्साडेसिमलमध्ये जे आपण कन्वर्शन्स बायनरीमध्ये केलेले आहे ते ॲज इट इज आपल्याला इथं टेबल पाहून लिहून घ्यायचे. तर 1चं कन्वर्जन काय 001, एचं कन्वर्शन 1010, 0चं 000 आणि 3चं 00011 हे कन्वर्जन्स आहे. आता आपल्याला ऑक्टलमध्ये कन्वर्शन करायचं आहे. तर ऑक्टलमध्ये कन्वर्शन करण्यासाठी आपण काय करतो, 3 डिजिट्समध्ये त्यांचं विभागणी करतो. म्हणून आपण परत त्याचे 3 डिजिट्समध्ये काय करणार आहेत, विभागणी करणार आहेत. आणि 3 डिजिट्समध्ये विभागणी केल्यानंतर आपण ऑक्टलच्या टेबल यूज करून हा कुठला नंबर्स आपण घेतलेले आहेत ते आपण पाहणार आहेत. काही नसेल त्यावेळेला आपण तिथं सिम्पली काय राईट करतो 0. आता इथं 3चा ग्रुप बनत नाही म्हणून आपण इथं 2 0 ॲड करणार आहेत. आता ग्रुप पाडल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 000 हा नंबर 0चाच आहे. त्यानंतर 001 म्हणजे 1, त्यानंतर 101 म्हणजे आपलं काय 5, त्यानंतर परत 00 2 वेळेस 0 आहेत म्हणून आपण 0च घेणार आहेत. आणि त्यानंतर 011 म्हणजे 3. हे झालं कन्वर्जन हेक्साडेसिमल नंबर टू ऑक्टल नंबर. अगदी सेम असंच तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये हेक्साडेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन विचारतील वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला त्यानंतर समजून जाईल. हा चॅप्टर झाल्यानंतर आपण एक एक्झाम ठेवणारच आहेत. त्या एक्झाममध्ये मी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स देणार आहेत, त्याचे तुम्ही सॉल्व करण्याचे प्रयत्न करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे कन्वर्जन्स पाहिले आहेत ते कशामध्ये, डेसिमल टू हेक्साडेसिमल म्हणजेच डेसिमलचं बायनरीमध्ये पाहिले, त्यानंतर बायनरीचं हेक्साडेसिमलमध्ये पाहिले. त्यानंतर प्रत्येक कन्वर्जन्स जेव्हा आपण करत असतो तेव्हा इथं आपल्याला काय करतोय, बायनरीमध्ये कन्वर्शन करून आपण त्यांचं डेसिमल हेक्साडेसिमल या पद्धतीने आपण केलेलं आहे. हेक्साडेसिमलचं परत बायनरीमध्ये, परत डेसिमलमध्ये, परत हेक्साडेसिमलचं बायनरी, परत ऑक्टल, परत ऑक्टलचं बायनरी हेक्साडेसिमल, त्यानंतर डेसिमल बायनरी ऑक्टल, त्यानंतर ऑक्टल बायनरी डेसिमल. आता तुम्ही पाहतायत सगळीकडे कन्वर्जन्स झालेले आहेत, पण सगळ्या कन्वर्जन्सचं कन्वर्जन आपण बायनरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे कुठलंही असू दे, डेसिमल हेक्साडेसिमल ऑक्टल सगळ्यांचं कन्वर्जन आपण बायनरीमध्ये करून घेतलेलं आहे. तर हे होते कन्वर्जन्स जे आपण पाहिलेले आहेत. आज आपण आता नवीन पॉईंट पाहणार आहेत ज्याला आपण म्हणतोय BCD कोड. आता BCD कोड म्हणजे काय, BCD कोड म्हणजे हा एक नंबर आहे. जसं हेक्साडेसिमल नंबर, त्यानंतर डेसिमल नंबर, ऑक्टल नंबर्स होते, अगदी त्याचप्रमाणे BCD कोड म्हणजेच BCD एक नंबर आहे. तर हा BCD स्टँड्स फॉर बायनरी कोडेड डेसिमल. BCD म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमल, त्याला आपण BCD असं संबोधतो. आणि हा जो नंबर आहे किंवा हा जो BCD नंबर आहे तो किती बिट असतो, 4 बिट नंबर असतो किंवा इट इज अ 4 बिट कोड असतो, यूज्ड टू रिप्रेझेंट द डेसिमल नंबर्स. आता हा जो आहे हा कोड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, तर डेसिमल नंबरचा. डेसिमल नंबर्स आपल्याला माहीतच आहे, 0 to 9 पर्यंतचे नंबर्स डेसिमल नंबर्स म्हणतो. आणि त्या 0 to 9 नंबर्सला मिळून जे नंबर्स क्रिएट होतात त्यांना आपण डेसिमल नंबर्स असं संबोधतो. मग द 4 बिट नंबर्स अबव 9 आर नॉट यूज्ड इन दिस नंबर सिस्टीम. मग आता हे जे 4 बिट नंबर्स आहेत, जर 9च्या अबवचे जर आपण नंबर्स घेतले तर ते आपल्या BCD नंबर्समध्ये यूज होत नाही. तर समजलंय का BCD नंबर कोड म्हणजे काय? परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्याचदा यावरती नोट विचारतात, राईट नोट ऑन BCD कोड. तर मग त्यावेळेला तुम्हाला BCD स्टँड्स फॉर बायनरी कोडेड डेसिमल, इट इज 4 बिट कोड और यूज टू रिप्रेझेंट डेसिमल नंबर सिस्टीम. द 4 बिट नंबर्स अबव 9 आर नॉट यूज्ड इन दिस नंबर सिस्टीम. हे 2-3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा जे की तुम्हाला नोटमध्ये कंपल्सरी लिहावं लागतात. आता इथे एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये
तुम्हाला 8421 रूलच इथे तुम्हाला दाखवलेला आहे. फक्त 9 पर्यंत आपण नंबर्स घेतलेले आहेत. हे कशा पद्धतीने कन्व्हर्जन्स केलेले आहेत पहा. झिरोचं कन्व्हर्जन्स आता इथे 8421 दिसतंय तुम्हाला वरती या लाईनमध्ये, या ब्लॉकमध्ये. तर आता इथं 000 का आलं, कारण झिरोमध्ये इथं कुठंच काय म्हणजे कुठला झिरो नंबर अवेलेबल नाही किंवा कुठला मिक्स करून ॲडिशन करून झिरो नंबर आपल्याला मिळत नाही, म्हणून झिरोचं बायनरी कन्व्हर्जन झिरोच असतं. त्यानंतर 1चं कन्व्हर्जन्स करायचं आहे, त्यावेळेला इथं 8421मध्ये 1 अवेलेबल आहे म्हणून आपण इथं 1 घेतलेलं आहे आणि बाकीचे जे नंबर्स आहेत ते ॲज इट इज आपण 0 दाखवलेले आहेत, कारण आपल्याला गरज नाही आहे. आता 1चं झालं आहे. त्यानंतर 2चं कसं करणार, इथं 2 प्रेझेंट आहे म्हणून आपण 2च्या जागेवर 1 घेतलं आहे आणि बाकीचे सगळे काय केले 0 घेतलेले आहेत. या पद्धतीने 2चं बायनरी कन्व्हर्जन केलेलं आहे. आता 3चं कन्व्हर्जन्स करताना आपण काय करतो, 2 + 1 केल्यानंतर आपल्याला 3 मिळतं, म्हणून 2ला पण आपण 1 घेणार आहेत. जी संख्या प्रेझेंट आहे तिथं 1 घेणार आहेत आणि बाकीचे 0 दाखवणार आहेत. आता 2 + 1 केल्यानंतर आपल्याला 3 मिळतो, म्हणून बाकीचे 0 करायचे आहेत आणि त्यांना 1 टाकायचं. ही झालं 3चं बायनरी. 4 अवेलेबल आहे म्हणून डायरेक्टली आपण इथं 4ला काय करणार आहेत, राऊंड करणार आहेत आणि 1 घेणार आहेत, बाकीचे 0 करून टाकणार आहेत. त्यानंतर 5 मिळवण्यासाठी आपल्याला 4 + 1 करावं लागतं, म्हणून आपण 4 आहे त्या ठिकाणी एक 1 घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 आहे त्या ठिकाणी एक 1 घेतलेला आहे. म्हणजे हे झालं 5चं कन्व्हर्जन आणि जिथं गरज नाही आहे तिथं आपण 0 घेतलेले आहे. आता 6चं कन्व्हर्जन करण्यासाठी आपण 4 + 2 केल्यानंतर आपल्याला 6 मिळतं, म्हणून तिथं 1 घेतलेलं आहे, बाकीचे 0 दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण 6चं कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. त्यानंतर 7 करण्यासाठी आपल्याला 4 + 2 + 1 या तिन्ही गोष्टी कराव्या लागतात, म्हणून आपण त्या तिन्ही ठिकाणी इथं 1 घेतलेला आहे, बाकीचं 0 दाखवलेलं आहे. इट इज 7. 8 प्रेझेंट आहे म्हणून आपण इथं 1 घेतलेलं आहे आणि बाकीचे 0 दाखवलेले आहेत. हे झालं 8चं कन्व्हर्जन. आता 9चं कन्व्हर्जन करण्यासाठी 8 + 1 आपण केल्यानंतर 9 होतं, म्हणून त्या जागेवरती त्या ब्लॉकमध्ये आपण 1 दाखवलेलं आहे आणि बाकीच्या ब्लॉकमध्ये 0 दाखवलेलं आहे. हे झालेलं आहे 9 या नंबरचं बायनरी कन्व्हर्जन. हाच 8421 रूल मी तुम्हाला या अगोदरही समजावून सांगितलं होता, परत एकदा आपण पाहिलेला आहे. आता जर आपण इथं काय म्हणतोय की जे पुढचे नंबर्स आहेत 0 to 9च्या अबोवचे म्हणजे 10, 11, 12 हे नंबर्स यूज होत नाहीत BCD नंबरमध्ये. तर साईडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे 10 नंबरचा किंवा 11 नंबरचा, 12 नंबरचा हे यूज होत नाहीत BCD नंबरमध्ये. 10 to 15 म्हणजे आर नॉट यूज्ड इन द BCD नंबर्स. हे BCD नंबर्समध्ये आपण यूज करत नाहीत. हे एक नोट किंवा हा एक ड्रॉबॅक आपण BCD नंबरचा लक्षात ठेवायचा आहे. बाकीचे तुम्हाला कन्व्हर्जन्स हे कळाले असतील की 0 to 9पर्यंत कशा पद्धतीने केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एक बघणार आहेत. इथे एक दिलेला आहे नंबर तुम्हाला 25 डेसिमल 10. आपण म्हटलेलं आहे की कुठल्याही डेसिमल नंबर्सलाच आपण BCD नंबर्स म्हणून यूज करू शकतो. मग आता हा जो 25 नंबर आहे याला BCDमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे आपल्याला. तर BCDचा टेबल तर आपण पाहिलेला, हा साईडला आपला जो टेबल आहे तो BCDचा टेबल आहे आणि तो आपण समजावून घेतलेला आहे, कारण यामध्ये डेसिमल नंबरच काय केले जातात, ॲड केले जातात. मग आता 25चा BCD कन्व्हर्जन काय होणार आहे ते इथे बघायचं आहे. 2चा आपण काय घेतलेला आहे, 2चा नंबर ॲज इट इज आपल्याला लिहायचा आहे. इथं 2चा आपण जो काही घेतलेला आहे 0010 हा बायनरी नंबर आपण इथं 2च्या जागेवर घ्यायचा आहे. त्यानंतर 5चा काय आहे 0101 कंबाईन करायचं या दोन्ही नंबरला. अगदी या पद्धतीने 2चा बायनरी नंबर हा आहे 0010, 5चा 0101 आणि त्यानंतर आपल्याला BCD म्हणून शेवटला लिहायचं. या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये हा नोट पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे, त्यामध्ये टेबलही दाखवायचा आहे आणि त्यानंतर BCDचं कन्व्हर्शन करायचं आहे. हे झाले होतं BCD नंबर सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढ्या पॉईंट्समध्ये काहीही डाऊट नसतील असं मी गृहीत धरते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. काही ड्रॉबॅक्स असतील, काही तुम्हाला अडचणी असतील किंवा क्वेरीज असतील तुमच्या, तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.